शेजारी असलेली काजळी नदीची खाडी आणि समोर अथांग समुद्र याच्या सान्निध्यात राजिवडा रत्नागिरी येथे शिवशंकराचं भव्य असं मंदिर आहे। रत्नागिरीतील श्री काशी विश्वेश्वर मंदिर अशी ओळख असलेलं हे भाविक नागरिकांचं प्रमुख श्रद्धास्थान आहे। श्री काशी विश्वेश्वर देवाचं हे स्वयंभूस्थान आहे। हे देऊळ ज्या भागात आहे तिथे पूर्वी हा भाग गुरे चरायला जंगली असा होता आणि कर्ले गावचे गुराखी आपली गुरं इथे चरण्यास नेत असत। अशाच एका ओसाड जागी एका आडोशाला जाऊन एक दुभती गाय तिथे नित्यनेमानं एका दगडावर दुधाचा पान्हा सोडत असे। हे स्थान शिवाचं आहे हे समजल्यानंतर मग नागरिकांनी त्या ठिकाणी देवालय बांधलं आणि हेच श्री विश्वेश्वराचं स्वयंभूस्थान आहे। श्री विश्वेश्वर देवाचे नित्यपूजा लिंगायत गुरव करतात। काही वर्षांपूर्वी या देवस्थानचा जीर्णोद्धार करण्यात आला। आता संपूर्ण देऊळ आधुनिक पद्धतीनं बांधलेलं आहे। कोकणच्या पद्धतीप्रमाणेच देवाचा गाभारा आणि त्यापुढे सभामंडप आणि पटांगणात विहीर बांधली आहे। महाशिवरात्रीसह श्रावणात इथे उत्सव होतो। या श्री विश्वेश्वर मंदिरामध्ये श्रावणातल्या पहिल्या सोमवारी नामसप्ताहाला सुरुवात होते। या नामसप्ताहाची आणि श्रावणातील उत्सवाची माहिती देण्यासाठी श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या ट्रस्टचे प्रवीण वांगणकर म्हणाले, सालाबादप्रमाणे आमचा आता नामसप्ताह उत्सव सुरू आहे। तर हा उत्सव सतत 7 दिवस चालणार आहे। श्रावणातल्या 4 सोमवारी हा कार्यक्रम असतो। 4 सोमवारी यात्रा असते। सप्ताहाचा उत्सव आजच्या पहिल्या सोमवारी बसणार आणि दुसऱ्या सोमवारी म्हणजे आज 7 दिवसांनी उठणार आणि 7 दिवस रात्र 7 पारेकरांची भजनं असतात चालू आणि दुसऱ्या सोमवारी तिसऱ्या फेरीला विशेष सांगायचं म्हणजे तिसऱ्या फेरीला भैरीची मांडवीतल्या भैरीची भेट होते। ती बघण्यासाठी भाविकांची भरपूर गर्दी होते आणि सतत 100हून जास्त वर्ष असा कार्यक्रम चालू आहे भेटीचा आणि तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी पण यात्रा अशीच चालणार आहे। आणि या वर्षी योगायोगाने 71व्या वर्षाच्या निमित्ताने 71व्या वर्षानंतर हा योग आलेला आहे की 5 सोमवार आलेले आहेत। पहिला सोमवार आणि शेवटचा सोमवार। तर 5व्या सोमवारी सत्यनारायणाच्या पूजेने आमची सांगता होते। तर सर्व भाविकांना आम्ही असं आवाहन करतो, सर्व सोमवारी येऊन दर्शनाचा लाभ घेऊन आणि प्रसाद घेऊन, तसंच 5व्या सोमवारी सत्यनारायण पूजा आहे तिथे सत्यनारायण पूजेचा प्रसाद घेऊन सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घेऊन सहकार्य करावं ही विनंती करतो।